अर्पिता ताई, मी माझ्या बहिणीच्या वतीने तुमची माफी मागते मनापासून. स्वानंदी, अगं कशासाठी माफी मागणार आहेस तू? काय काय केलंय तुम्ही माहितीये ना? या आधी पण किती वेळा माफी मागितली आहे. अगं पण आता माझ्या डॉलचं काय झालं असतं? आणि सुष्मिता, तू हेच संस्कार केले तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर? काय मिळालं काय तुम्हाला? काय मिळालं तुम्हाला माझ्या डॉलशी असं वागून? बघताय ना तिची अवस्था काय झाली आहे ती. समर तू. काकू, हे बघा, सुष्मिताच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण अधीरा, ऐक ना, खरंच मला माझी चूक मान्य आहे. मला एकदा माफ कर ना प्लीज. हे बघ, मी तुला समजण्यात कमी पडतो हे मी मान्य करतो, पण आय प्रॉमिस असं पुन्हा कधीच नाही होणार. प्लीज एक चान्स दे ना मला, एक चान्स. अधीरा प्लीज. डॉल, तुला खूप वीकनेस आलाय. तू चल. मी तुला समजून घेण्यात चुकलो. तू आधी चल. तू चल. अधीरा, अधीरा, मी तुला फोन करेन, आपण फोनवर बोलूया. चल बाळा. मिस्टर राजवाडे, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. आता काही धक्कादायक घडणार नाही असं जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा नवीनच काहीतरी घटना आपल्या समोर. एखादी चूक झाली असते ना तर त्याकडे दुर्लक्ष करता येतं, पण ज्या घरामध्ये अशी गुन्हेगारी वृत्ती जोपासणारी माणसं राहतात त्यांच्याशी डील कसं करायचं ना, हे अजून शिकलो नाहीये मी. स्वामी, सर, सर, अधीर, हॅलो, बोला. का? आय डोंट बिलीव्ह पिंट्या दादा. आय मीन, आईंकडनं हे एक्सपेक्टेडच होतं, पण सुष्मिता, ऑफ ऑल पीपल, सुष्मिताने असं का केलं असेल? तिने का केलं असेल असं? पिंट्या दादा, वी हॅव शेअर्ड अ रिअली ग्रेट बॉन्ड विथ ईच अदर. आम्ही एकमेकांसाठी खूप गोष्टी केल्यात आणि मी जेन्युइनली तिच्यावर खरंच खूप छान वागली आतापर्यंत. अरे, आम्ही एकत्र एक्सरसाइज केल्या, आम्ही एकत्र खाल्लंय, व्हॅलेटच्यासाठी बऱ्याच वेळेला फूड ऑर्डर केलंय पिंट्या दादा. तिच्यासाठी ऑडिशन्स कित्येकदा मी रेकॉर्ड केलेले आहेत. आणि का केलं असेल तिने? पिंट्या दादा, नाही, सरकारी डॉक्युमेंटवरती खोटी सही करून सुष्मिताने चूकच केली, त्याला माफी नाहीये. एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का की या सगळ्यामध्ये रोहनचा काहीच दोष नाहीये. आता काय बोलतोस तू? त्याने मला काहीच सांगितलं नाहीये. मला त्याने सांगितलं असतं ना, हा सगळा ड्रामा घडलाच नसता. त्यांनी सांगायला होतं ना पिंट्या दादा. त्यांनी तुझी जेन्युइनली माफी मागितली अधीरा. बॉटम लाईन काय की त्याचं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तुमच्या दोघांचाही संसार सुरळीत व्हावा, चांगला व्हावा, हीच त्याची मनोमन इच्छा आहे. आणि यांनी मला काय कळालंय की मी माणूस ओळखण्यात चूक केली नाही. म्हणजे यांनी माझा इगो सुखावलाय म्हणून नाही, पण मी जर चूक केली असती ना माणूस ओळखण्यात, तर मला आयुष्यभर ही गोष्ट खात राहिली असती, त्रास झाला असता, मला गिल्टी वाटत राहिलं असतं मला. पण आज तसं नाहीये. त्यालाही तुमचा संसार टिकावा हे मनोमन वाटतं. हे ऐकूनच मला तुझ्यासारखं हायचं वाटलंय. तू आता आराम कर. खूप दगदग करू नकोस, खूप विचार करायला जाऊ नकोस. काहीतरी खाऊन घे, स्वतःची काळजी घे. मला आता ऑफिसला पळायला हवं. आपण आल्यानंतर बोलूया. बाय बाय. डॉल, ओकेस ना तू? हा, येस मॉम, आय एम ओके. थँक गॉड. मी घाबरले होते. कसली माणसं आहेत ग, किती भयानक माणसं आहेत ती. आज तर त्याने सगळी लिमिट्सच क्रॉस केली. माझा विश्वासच बसत नाहीये. आज त्यांनी चक्क डिवोर्स पेपरवर खोट्या सह्या केल्या. उद्या अजून कशावर तरी खोट्या सह्या करून किती मोठा फ्रॉड करू शकतात.
मॉम काय बोलतेस तू? हो ना, आणि त्यात तो रोहन, त्याला ना स्वतःचा काही सेच नाहीये. त्याला त्याची फॅमिली कंट्रोलच करता येत नाही. त्याचा स्टँडच नाहीये काही. एक्झॅक्टली, मला पण तेच म्हणायचंय. त्याच्या भरोशावर परत तू तिथे जायला निघालीयस कशासाठी? का म्हणजे बघ, तोच जर तुझी बाजू घेणार नसेल तर त्या लोकांमध्ये तुझा कसा निभाव लागणार? मॉम कम ऑन आणि रिलॅक्स जरा. आय एम नॉट अ किड एनीमोर, ओके? अधिरा काय हे रोहनला चांगलंच माहितीये, सो यू डोंट वरी. जस्ट चिल, ओके? मॉम आय वॉज हार्ट ब्रोकन बिकॉज मला वाटलं रोहनला मी त्याच्या आयुष्यातच नकोय. पण आज सगळं क्लिअर झालंय ना. आज सगळं क्लिअर झालंय. त्या डिवोर्स पेपरवर रोहनने साईन केलीच नव्हती. पण त्या डिवोर्स पेपरवर रोहनने साईन केली नव्हती. मॉम कळतंय तुला? याचा अर्थ त्याचं माझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. आणि मला माझ्या प्रेमावर प्रचंड विश्वास आहे आता. रोहनच्या आईने कितीही प्रयत्न केले ना तरी त्या आम्हा दोघांना वेगळं नाही करू शकणार. नाही वा. स्वानंदी, तुला आठवतंय त्या दिवशी श्वेता सांगत होती की काही बायकांनी तिच्यावर हल्ला केला होता? ते कसं विसरेन मी? काय घाबरलो होतो आपण. पण थँक गॉड ती हार्ड ड्राईव्ह तिथेच होती. पण मला ना आजपर्यंत हे गूढच उलगडलं नाहीये की त्या बायका कोण होत्या, का हल्ला झाला. नाही, नंतर त्यावर आपण काही डिस्कशन केलंच नाही. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? त्याच इन्सिडेंट नंतर ती येऊन आपल्याला भेटली, तिने ड्राईव्ह दिली, पण ती कनेक्ट कुठे झाली? कारण ती हार्ड ड्राईव्ह रिप्लेस झालेली आहे. म्हणजे त्या बायकांनी हो, त्यांनी फक्त चोरली नाही तर रिप्लेस पण केली. त्यामुळे आपण जी हार्ड ड्राईव्ह कनेक्ट करून पाहत होतो त्यात अंशुमनचा व्हिडिओ नसणार. कारण ओरिजिनल हार्ड ड्राईव्ह अंशुमनकडे आहे. तुम्हाला कसं कळलं? काय, मी ऑफिसमध्ये असताना अंशुमनच्या केबिन बाहेरून सहज जात होतो तेव्हा माझं लक्ष गेलं. तर तो लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होता आणि त्या लॅपटॉपला अंशुमनने तीच हार्ड ड्राईव्ह कनेक्ट केलेली होती ज्यात तो श्वेताबरोबरचे व्हिडिओ तुम्ही शूट केलेले पाहत होता. त्यामुळे मला माहिती आहे की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. पण मग आनंदाला कदाचित ती काहीतरी त्याच्या ऑफिस मधल्या कामाची वगैरे हार्ड ड्राईव्ह असू शकेल. नाही, इम्पॉसिबल. म्हणजे अंशुमनने ऑफिसमध्ये एवढा वेळ काम करणं हे शक्यच नाहीये. आणि तीच हार्ड ड्राईव्ह आहे. कारण काय, मी ती हार्ड ड्राईव्ह निकिताला दिली होती वापरायला आणि निकिताने श्वेताला दिली, बरोबर? त्यामुळे मला खूप जास्त चांगलं आठवतं की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. येताना मला काही बायकांनी अडवलं. त्या चोर होत्या. त्यांच्यासोबतच्या झटापटीत माझी पर्स खाली पडली आणि त्याच वेळी काहीतरी झालं असेल. बापरे, म्हणजे ही माणसं फक्त श्वेताला धमकावून थांबली नव्हती, तिच्यावर हल्ला सुद्धा करवला त्यांनी. कारण तो अंशुमन विरुद्धचा पुरावा आहे ना, कदाचित एकमेव पुरावा. आणि त्यासाठी तो जीवाची बाजी सुद्धा लावेल. कारण तो जर पुरावा समरच्या हाती लागला ना तर इतकी वर्ष अंशुमन जो मुखवटा लावून फिरतोय ना तो सगळ्यांसमोर गळून पडेल.